Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 11.1 of chapter number 11 statistics from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 69 आणि 70 वर प्रॅक्टिस सेट 11.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेचच पाहूयात क्वेश्चन नंबर 3. The number of members in the 40 families in भिलार are as follows. आता इथे भिलार मध्ये ज्या 40 फॅमिलीज आहेत त्या 40 फॅमिलीज मधले जे मेंबर्स आहेत त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. याचा काय अर्थ आहे? फॉर एक्झाम्पल आता तुमची फॅमिली घ्या. तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत? तर कोणाच्या फॅमिलीमध्ये 3 मेंबर्स असतील, कोणाच्या फॅमिलीमध्ये 4 असतील, कोणाच्या फॅमिलीमध्ये 6 असतील. बरोबर? The number of members in the 40 families in Bhilar are as follows. भिलार मध्ये ज्या 40 फॅमिलीज आहेत त्या 40 फॅमिलीज मधील मेंबर्सचे नंबर्स दिलेले आहेत. याचा काय अर्थ आहे? तर हे पहा, फॉर एक्झाम्पल तुमची फॅमिली घेऊयात. तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत? तर तुमच्यापैकी काही मुलांच्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर्स असतील, जसे की आई, बाबा, तुम्ही, तुमची बहीण किंवा भाऊ. बरोबर? किंवा काही फॅमिलीज मध्ये फक्त 3 मेंबर्स असतील, आई, बाबा आणि तुम्ही. काहींच्या फॅमिलीज मध्ये 6 मेंबर्स असतील, जसे की आजी, आजोबा, आई, बाबा, तुम्ही आणि तुमचं भावंड. बरोबर? काहींच्या फॅमिलीमध्ये आणखी सुद्धा मेंबर्स असू शकतात. तर इथे तोच डाटा दिलेला आहे की भिलार या गावामध्ये ज्या 40 फॅमिलीज आहेत त्या 40 फॅमिलीज मधील मेंबर्सचे नंबर्स दिलेले आहेत. सो काही फॅमिलीज मध्ये फक्त 1 मेंबर आहे, काही फॅमिलीज मध्ये 6 मेंबर्स आहेत, काही फॅमिलीज मध्ये 5 मेंबर्स आहेत. तर असा हा संपूर्ण 40 फॅमिलीजचा डाटा दिलेला आहे. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ मेंबर्स ऑफ 40 फॅमिलीज. आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायला सांगितलेलं आहे आणि मीन ऑफ मेंबर्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता इथे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की अरे बापरे, फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे काय? तर हे पहा, काही कठीण नाहीये, खूप इझी आहे. या आधीच्या 2 क्वेश्चन्स मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल ऑलरेडी त्यांनी ड्रॉ करून दिलेला होता. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? हा डाटा आपल्याला एवढा मोठा दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायला सांगितलंय. खूप इझी आहे. जर तुम्ही या आधीचे क्वेश्चन्स पाहिले असतील तर तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे की फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे काय. आता तो कसा तयार करायचा? चला लगेच समजून घेऊयात. हे पहा, इथे कमीत कमी मेंबर्स असलेली संख्या किती आहे? तर 1. 40 फॅमिलीज ज्या आहेत त्यामध्ये कमीत कमी नंबर ऑफ मेंबर्स काय आहे? 1. आणि जास्तीत जास्त किती आहेत बघा बरं. हे पहा, 6 नंतर 7 आहे, 7 नंतर 8 कुठे दिसतोय का? नाही. सो जास्तीत जास्त 7 मेंबर्स आहेत. कमीत कमी 1, जास्तीत जास्त 7. सो हे पहा, अशा प्रकारे आपल्याला एक टेबल ड्रॉ करायचं आहे. या टेबललाच काय म्हणायचं? फ्रिक्वेन्सी टेबल म्हणायचं. आता फिल कसं करायचं या टेबलला? तर चला समजून घेऊया. टेबलच्या फर्स्ट कॉलम मध्ये राईट करणार आपण नंबर ऑफ फॅमिलीज. आता नंबर ऑफ फॅमिलीज असं का राईट करायचंय? कारण क्वेश्चन मध्ये पहा 40 फॅमिलीजच्या मेंबर्सचे नंबर दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहे तो डाटा दिलेला आहे की नाही. म्हणून इथे आपण फर्स्ट कॉलम मध्ये राईट केलेला आहे नंबर ऑफ मेंबर्स. त्यालाच आपण स्कोर म्हणणार. स्कोर का म्हणणार? कारण इथे स्कोरच दिलेला आहे ना, की प्रत्येक फॅमिलीचा स्कोर किती आहे, किती मेंबर्स आहेत. आलं लक्षात? म्हणून ब्रॅकेटमध्ये इथे स्कोर राईट केले आणि स्कोरलाच XI ने डिनोट करत असतो आपण. नेक्स्ट कॉलम मध्ये टॅली मार्क्स आपल्याला राईट करायचंय. टॅली मार्क्स म्हणजे काय ते आपण पुढे समजून घेऊयात. त्याच्या नेक्स्ट कॉलम मध्ये नंबर ऑफ फॅमिलीज फ्रिक्वेन्सी राईट करायची आहे आणि फ्रिक्वेन्सीलाच काय म्हणतो आपण? FI ने डिनोट करायचंय. आणि लास्ट कॉलम FI इंटू XI, फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर करायचे आपल्याला. खूप इझी आहे. आता इथे लास्टला फ्रिक्वेन्सी, टोटल फ्रिक्वेन्सी इथे लास्ट कॉलम मध्ये आपल्याला राईट करायचंय, लास्ट रो मध्ये. तर टोटल फ्रिक्वेन्सीला आपण लेटर N, कॅपिटल लेटर N ने डिनोट करत असतो. आणि इथे काय करायचं आपल्याला? FI इंटू XI केल्यानंतर त्यांचं सम करायचंय आणि समलाच आपण कोणत्या साईनने डिनोट करतो? येस, सिग्मा. सो दिस इज द साइन ऑफ सिग्मा. समेशन असं सुद्धा म्हणतात ह्याला, या साईनला. सो समेशन ऑफ FI इंटू XI. चला आता इथे फर्स्ट कॉलम फिल करूयात आपण. कमीत कमी मेंबर्स
किती आहेत 1 आणि जास्तीत जास्त फॅमिलीज मध्ये असणारे मेंबर्स किती आहेत 7. सो 1 आहे 2 आहे 3 4 5 6 आणि 7. ओके, सो इथे आपण राईट करून घेऊयात 1 2 3 4 5 6 7. आलं का तुमच्या लक्षात? आपण सगळ्यात आधी कमीत कमी आणि जास्तीत जास्त असं का पाहून घेतलं? कारण आपल्याला खाली टेबल ड्रॉ करायचा होता आणि टेबलमध्ये मग किती रोज आपल्याला ड्रॉ करावे लागतील हे पाहण्यासाठी आपण काय केलं, कमीत कमी किती आहे आणि जास्तीत जास्त किती आहे त्याला आधीच आपण सर्कल करून घेतलं. आलं लक्षात? चला आता टॅली मार्क्स. टॅली मार्क्स म्हणजे काय? तर खूप इझी आहे, नुसत्या लाईन्स मारून द्यायच्यात आपल्याला. हे पहा आता 1 मेंबर असणाऱ्या किती फॅमिलीज आहेत? चला बघा बरं, 1 मेंबर कुठे कुठे 1 दिसतोय तुम्हाला? तर इथे 1 आहे, त्यानंतर इथे आहे. ओके, 2च ठिकाणी आहे 1, हो ना, 1 आणि 2. सो इथे टॅली मार्क्स म्हणजे मी म्हटलं नुसत्या लाईन मारायच्यात आपल्याला. किती लाईन मारणार? 2 फॅमिलीज आहेत ना, मग 2 लाईन मारायच्या. आणि नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजेच फ्रिक्वेन्सी, इथे 2 लाईन मारले ना, मग फ्रिक्वेन्सी पण किती झाली? 2 झाली. म्हणजे किती टाइम्स आहे 1 ते आपल्याला राईट करायचंय. आलं लक्षात? चला नेक्स्ट 2 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. चला शोधा. 1 ला आपण काढून टाकला आणि आता 2 पाहायचं आपल्याला. 2 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. सो 1 2 3 4, त्यानंतर इकडे 5, त्यानंतर इकडे 6, अजून कुठे आहे? इथे 7 आणि अजून इथे आहे पहा 8. सो 8 फॅमिलीज अशा आहेत की जिथे 2 मेंबर्स आहेत. चला तर मग आता इथे 8 फॅमिलीज टॅली मार्क्स आपल्याला ड्रॉ करायचे. सो 8 लाईन्स मारायच्या. आता 8 लाईन्स कशा मारायच्या ते व्यवस्थित लक्ष द्या, गंमत आहे इथे. सो 1 2 3 4. आता 5 ची अशी स्टँडिंग लाईनच नाही द्यायची, आता काय करायचं आपल्याला? अशी क्रॉस लाईन द्यायची 5 ला. सो हा झाला एक 5 चा ग्रुप, बंडल ऑफ 5. ओके, 1 2 3 4 आणि 5 ला क्रॉस करायचं. सो हा झाला 5 चा ग्रुप. अँड देन 6 7 अँड 8. सो इथे फ्रिक्वेन्सी किती आहे? 2 मेंबर्स असणाऱ्या किती फॅमिलीज आहेत? 8 आहेत, हो ना. सो फ्रिक्वेन्सी आहे 8. नेक्स्ट 3 मेंबर्स असणाऱ्या किती फॅमिलीज आहेत ते आता आपण पाहूयात. सो 1, त्यानंतर 2, त्यानंतर हे पहा इथे आहे 3, त्यानंतर इथे आहे, इथे आहे आणि इथे एक 3 आहे, इथे एक 3 आहे. ओके, सो किती टाइम्स 3 आहे? 1 2 3 4 5 6 अँड 7. 7 टाइम्स आहे. सो टॅली मार्क्स. चला कशा प्रकारे ड्रॉ करायचे टॅली मार्क्सला आपल्याला? 5 चा एक बंडल. सो 1 2 3 4 अँड 5, त्यानंतर 6 अँड 7 झाले 7. फ्रिक्वेन्सी मध्ये राईट करा 7. त्यानंतर आता 4 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. चला फाइंड आउट करूयात. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. ओके, 8 फॅमिलीज अशा आहेत की ज्यामध्ये 4 मेंबर्स आहेत. चला इथे मग आपल्याला टॅली मार्क्स ड्रॉ करायचे. सो 1 2 3 4 क्रॉस लाईन 5 चा एक ग्रुप, त्यानंतर ना 6 7 अँड देन 8. ओके, फ्रिक्वेन्सी मध्ये 8 राईट करायचंय. आता 5 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. चला 5 कुठे कुठे आहे, किती टाइम्स आहे ते पाहूयात. सो 1 2 3 4 5 अँड 6 अँड 7. 7 टाइम्स आपल्याला इथे 5 दिसतोय दिलेल्या डाटामध्ये. चला टॅली मार्क्स ड्रॉ करूयात. 1 2 3 4 5 6 अँड 7. ओके, 7 टाइम्स आहे, राईट करूयात 7. आता 6 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. चला 6 पहा कुठे आहे. सो 1 2 देन 3 देन 4 देन 5 अँड 6. 6 मेंबर्स असणाऱ्या 6 फॅमिलीज आहेत. चला टॅली मार्क्स ड्रॉ करा. 1 2 3 4 अँड 5 आणि हा एक 6. 6 इथे फ्रिक्वेन्सी राईट केलं. 7 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. सो 7 हा एक आहे. 1 देन 2, अजून कुठे 7 दिसतोय? नाही दिसत आहे. सो 2 फॅमिलीज अशा आहेत की ज्यामध्ये 7 मेंबर्स आहेत. ड्रॉ करूया तिथे 1 2. फ्रिक्वेन्सी राईट करूयात 2. आता इथे आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी राईट करायची. टोटल फ्रिक्वेन्सीलाच आपण लेटर एन, कॅपिटल लेटर एन ने डिनोट करत असतो. टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर या सगळ्यांची ऍडिशन करायची. 2 + 8 + 7 + 8 + 7 + 6 + 2. पण ही ऍडिशन करत नाही बसलो तरीही चालणार आहे, कारण क्वेश्चन मध्येच आपल्याला दिलंय की नाही की टोटल किती फॅमिलीज आहेत? 40 फॅमिलीज आहेत.
बरोबर. सो इथे आपण राईट करूयात 40. आणि जर तुम्हाला क्रॉस चेक करायचंच असेल की तुम्ही जे राईट केलेलं आहे ते 40 ते करेक्ट आहे का, तर त्यासाठी तुम्ही काय करा, इथले हे नंबर सुद्धा ऍड करून पाहिलं तरी चालणार आहे. आन्सर मात्र तुम्हाला 40 येणार आहे. आता FI इंटू XI आपल्याला करायचं आहे. सो FI म्हणजे हे आणि XI म्हणजे हे, बरोबर. सो फर्स्ट रो मध्ये FI काय आहे 2 आणि XI काय आहे 1. सो 2 इंटू 1 किती झाले 2. त्यानंतर FI इंटू XI, FI किती आहे 8, XI किती आहे 2. सो 8 इंटू 2 किती झाले 8 2 जार 16. त्यानंतर 7 3 जार 21. त्यानंतर 8 4 जार 32. 7 5 जार 35. 6 6 जार 36. 2 7 जार 14. ओके. FI इंटू XI आपलं इथं करून झालेलं आहे. आता इथे लास्ट काय करायचं आपल्याला, हे कसलं सिम्बॉल आहे, सिग्मा, हो ना. सिग्मा म्हणजे काय, तर समेशन. कसलं समेशन, तर FI इंटू XI चं समेशन. म्हणजेच काय करायचं आपल्याला, तर हे पहा इथे आपण FI इंटू XI केलेलं आहे की नाही, यांचं सम करायचं आहे. चला तर मग सम करूयात. हे पहा सगळ्यांना ऍड केल्यानंतर काय आन्सर मिळालेला आहे आपल्याला 156. चला राईट करूयात मग इथे समेशन ऑफ FI इंटू XI 156. आता पुढे काय करायचं आपल्याला, आपण हा फ्रिक्वेन्सी टेबल तर ड्रॉ केलेला आहे, पण पुढे काय करायला सांगितलंय, फाइंड द मीन ऑफ मेंबर्स ऑफ 40 फॅमिलीज. आपल्याला मीन सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलंय 40 फॅमिलीजच्या मेंबर्स. चला तर मग मीनचा फॉर्म्युला काय आहे, तर हे पहा मीन आणि त्यालाच काय कोणत्या लेटरने और कशाने डिनोट करत असतो, तर X बारने डिनोट करत असतो. इज इक्वल टू काय येतं, समेशन ऑफ FI इंटू XI अपॉन N और डिवाइड बाय N. N म्हणजेच काय, टोटल फ्रिक्वेन्सी. समेशन ऑफ FI इंटू XI किती आलेलं आहे आपलं, तर 156, बरोबर. सो 156 डिवाइडेड बाय N किती आहे 40, बरोबर. सो राईट करूया तिथे 40. चला डिव्हिजन करा. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 40 आहे आणि इथे वरती सुद्धा युनिट प्लेसवर 6 आहे. सो 4 ने आपण डिवाइड करू शकतो. 4 10 जार 40. त्यानंतर 4 3 जार 12. 15 मधून 12 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतात. सो 3 6 झाले 36. 4 9 जार 36. सो इथे रिमेनिंग काय आहे 39 अपॉन 10. आता हे पहा इथे डिनॉमिनेटर मध्ये 10 आहे, 1 वर किती 0 1 0. सो अशा वेळी आपण डेसिमल पॉइंट न्यूमरेटर मध्ये कुठे देत असतो, न्यूमरेटर काय आहे आपला 39 आहे, बरोबर. सो डेसिमल पॉइंट कुठे येणार, 1 डिजिट सोडून, राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून. 1 डिजिट सोडून का, कारण डिनॉमिनेटर मध्ये 10 आहे आणि 1 वर 1 0 आहे, हो ना. 10 म्हणजेच काय 1 वर 1 0. सो कशा प्रकारे येणार डेसिमल पॉइंट 3.9. सो 3.9 काय आहे, मीन आहे. मीन ऑफ कशाचं मीन आहे, मेंबर्स ऑफ 40 फॅमिलीज. सो इथे राईट करूयात आपला फायनल आन्सर. द मीन ऑफ द मेंबर्स ऑफ 40 फॅमिलीज इज 3.9. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय मॉडेल हायस्कूल नंदपूर इन लास्ट 20 years ऍट द स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन इज. आता इथे एक मॉडेल हायस्कूल नंदपूरचा लास्ट 20 yearsचा स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशनचा डाटा दिलेला आहे. या एक्झिबिशन मध्ये स्टेट लेवलच्या सायन्स एक्झिबिशन मध्ये मॉडेल हायस्कूलने सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे काही प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. तर प्रत्येक वर्षी त्यांनी किती प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत त्याचा डाटा दिलाय. आणि काय आपल्याला सांगितलंय करायला, प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल. फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायला सांगितलंय आणि मीन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे दिलेल्या डाटावरून. चला तर मग फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करून घेऊयात. खूप इझी आहे, आपल्याला माहिती आहे कसा ड्रॉ करायचा फ्रिक्वेन्सी टेबल. सो फर्स्ट कॉलम मध्ये काय येणार, नंबर ऑफ प्रोजेक्ट्स. कारण इथे हा जो डाटा दिलेला आहे तो कसला डाटा दिलेला आहे, जे त्यांनी प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. हे पहा, द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय मॉडेल हायस्कूल नंदपूर. कसला डाटा दिलेला आहे, हे जे प्रोजेक्ट्स आहेत सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे त्याचा डाटा दिलाय. सो इथे फर्स्ट कॉलम मध्ये येणार आहे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स. त्यालाच आपण स्कोर सुद्धा म्हणू शकतो आणि स्कोरला XI ने डिनोट करतो. नेक्स्ट कॉलम मध्ये ऍज युज्युअल टॅली मार्क्स. त्याच्या नेक्स्ट कॉलम मध्ये काय येणार, नंबर ऑफ इयर्स. फ्रिक्वेन्सी इथे दिले ना, दोन फर्स्ट एका इयर मध्ये त्यांनी 2 प्रोजेक्ट सबमिट केले, मग एका इयर मध्ये 3, मग 4, मग 1. हे काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे की किती प्रोजेक्ट त्यांनी कोणत्या वर्षी सबमिट केलेले आहेत.
सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एफ आय. आणि लास्ट कॉलम ऍज युजल एफ आय इंटू एक्स आय. आता आपल्याला टेबल ड्रॉ करायचं आहे, बरोबर. मग त्या टेबलमध्ये हे 4 कॉलम्स आपल्याला कंपल्सरी ड्रॉ करायचे. मग रोज किती ड्रॉ करणार हे पाहण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय तर पाहायचंय दिलेला जो डाटा आहे त्यामध्ये कमीत कमी नंबर किती आहे आणि जास्तीत जास्त किती आहे. सो कमीत कमी पहा इथे 1 आहे आणि जास्तीत जास्त किती आहे 1 नंतर 2 3 4 5 पेक्षा जास्त नंबर नाहीये, बरोबर. सो कमीत कमी नंबर आहे 1, जास्तीत जास्त नंबर आहे 5. म्हणजे आपल्याला 5 रोज ड्रॉ करायचे, 4 कॉलम्स आणि या क्वेश्चन नुसार आपल्याला 5 रोज ड्रॉ करायचे आहेत, बरोबर. नुसते 5 रोज ड्रॉ करणार का तर नाही, 5 प्लस 2 करायचं. 5 प्लस 2 का करायचंय कारण की हे आपल्याला नंबर्स इथे राईट करायचे. हे पहा 1 2 3 4 and 5, बरोबर. पण इथे वरती आपल्याला राईट करायचे ना की हे जे नंबर्स आहेत ते काय आहे, नंबर ऑफ प्रोजेक्ट्स, हो की नाही. टॅली मार्क्स हा जो हे जे आहे ते त्याच्यासाठी आपल्याला 1 रो लागणार आहे आणि खाली सुद्धा आपल्याला 1 रो लागणार. खाली 1 रो का लागतो कारण इथे आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी राईट करायची असते. टोटल फ्रिक्वेन्सीला आपण कॅपिटल लेटर एन ने डिनोट करत असतो आणि इथे काय राईट करायचं असतं आपल्याला, समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय, बरोबर. सो अशा प्रकारे तुम्हाला टेबल जेव्हा तुम्ही क्वेश्चन रीड करता आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करायला सांगितलं जातो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे तुम्ही, आलं लक्षात तुम्हाला. 4 कॉलम्स कंपल्सरी ड्रॉ करायचे, पण मग रोज किती करायचे तर जास्तीत जास्त किती नंबर दिलेला आहे इथे त्यानुसार तुम्हाला रोज ड्रॉ करायचे, आलं लक्षात. म्हणजे तुमची खाडाखोड होणार नाही, अरे आणखी एक रो पाहिजे, अरे आणखी एक रो पाहिजे असं तुम्हाला वाढवत जायची गरज नाही. आधीच तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचे आणि त्यानुसार नीट अँड क्लीन टेबल ड्रॉ करायचे. चला, सो आता इथे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स आपण राईट करून घेतलेला आहे. टॅली मार्क्स कशा प्रकारे ड्रॉ करायचे तर आपल्याला लाईन्स ड्रॉ करायचे, हो ना. 1 किती टाइम्स आलेला आहे दिलेल्या डाटामध्ये, चला पाहूयात 1 किती टाइम आलेला आहे. सो 1 2 3 अजून नाहीये. सो 1 किती टाइम्स आलेला आहे 3 टाइम्स. सो टॅली मार्क्स मध्ये किती लाईन्स येणार 3. सो 1 2 and 3 आणि फ्रिक्वेन्सी काय येणार, फ्रिक्वेन्सी 3 येणार. चला आता 2 प्रोजेक्ट्स किती टाइम्स त्यांनी सबमिट केलेले आहेत, चला पाहूयात 2 प्रोजेक्ट्स. सो 1 2 3 4 5 6, ओके 6 टाइम्स त्यांनी 2 प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. सो चला इथे टॅली मार्क्स मध्ये 6 ड्रॉ करूयात. 1 2 3 4 and 5, 5 चा ग्रुप आणि हा एक 6 इथे राईट करूयात, फ्रिक्वेन्सी 6. आता 3 प्रोजेक्ट्स त्यांनी किती टाइम्स सबमिट केलेले आहेत ते पाहूयात. सो 1 2 3 4 5 and 6, 6 टाइम्स म्हणजे 6 वर्ष त्यांनी 3 प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. चला तर मग इथे ड्रॉ करूयात 1 2 3 4 5 6 आणि इकडे काय राईट करणार आपण तर फ्रिक्वेन्सी किती आहे 6 आहे. आता 4 प्रोजेक्ट्स त्यांनी किती वर्ष सबमिट केलेले आहेत, चला पाहूयात. 1 2 3 टाइम्स त्यांनी 4 प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. सो टॅली मार्क्स मध्ये 3 लाईन्स येणार आणि फ्रिक्वेन्सी मध्ये 3. 5 प्रोजेक्ट्स किती वर्ष सबमिट केलेले आहेत त्यांनी, सो हे पहा इथे आहे, इथे आहे 1 आणि 2, ओके आणखी 5 आपल्याला इथे दिसत नाहीये डाटामध्ये. सो 2 इयर्स त्यांनी 5 प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. सो टॅली मार्क्स मध्ये 2 लाईन्स ड्रॉ करा आणि फ्रिक्वेन्सी मध्ये काय राईट करणार आपण 2. हे पहा नंबर्स मध्ये गोंधळून जाऊ नका, नाहीतर तुम्ही नंबर्स मध्ये गोंधळ कराल आणि इकडे कोणतेही आकडे राईट करून टाकाल तर असंच करून चालणार नाही. तुम्हाला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून तुमचा हा सगळा टेबल फिल करायचा आहे, इझी आहे, ओके नाही. सो आता काय करायचं आपल्याला एफ आय इंटू एक्स आय, पण त्याही आधी टोटल फ्रिक्वेन्सी राईट करायची. टोटल फ्रिक्वेन्सी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलीच असते. किती इयर्सचा डाटा, किती इयर्स त्यांनी सबमिट केलेला आहे 20, ओके नाही. हे सगळे किती नंबर्स आहेत 20 नंबर्स आहेत. सो राईट करूयात 20, ओके. आता एफ आय इंटू एक्स आय, चला 3 इंटू 1 किती झाले 3, 6 इंटू 2 12, 6 इंटू 3 18, 3 इंटू 4 12 आणि 2 इंटू 5 किती झाले 10. आता काय करायचं आपल्याला, समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय, एफ आय इंटू एक्स आयचं समेशन करायचंय म्हणजे यांना ऍड करायचंय, सम फाइंड आउट करायचंय. चला ऍड करूया. हे पहा 3 प्लस 12 प्लस 18 प्लस 12 प्लस 10 किती होतात 55. सो राईट करूया तिथे समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय 55. आपण फ्रिक्वेन्सी टेबल इथे प्रिपेअर केलेला आहे. आता मीन फाइंड आउट करायचंय. चला मीन कशा प्रकारे आपण फाइंड आउट करतो माहितीये तुम्हाला,
मीनचा फॉर्म्युला, मीन ला डिनोट कशाने करतो, एक्स बारने. सो एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi इंटू एक्स आय अपॉन एन. ओके, fi इंटू एक्स आय, समेशन ऑफ fi इंटू एक्स आय किती आलेला आहे आपलं, 55 आलेला आहे. सो 55 अपॉन 20. चला डिव्हिजन करा. आता हे दोन्ही नंबर्स ला आपण कशाने डिवाइड करू शकतो, तर 5 ने डिवाइड करू शकतो, हो की नाही. 4 5 जार 20 आणि 5 1 जार 5, 5 1 जार 5. ओके, किती झालं, 11/4. राईट करूया तिथे 11/4. पण आपल्याला आन्सर असं फ्रॅक्शन फॉर्म मध्ये नाही राईट करायचंय, डेसिमल फॉर्म मध्ये राईट करायचंय. म्हणून आता आपण काय करूया, त्याला आणखी पुढे डिवाइड करूयात. सो 4 1 जार 4, 4 2 जार 8, बरोबर. 11 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग किती राहतात, 9 10 and 11, 3 राहतात, बरोबर. पण आता इथे पुढे संपलेलं आहे सगळं. मग आपण काय करूयात, डेसिमल पॉईंट घेऊयात. इथे आपण डेसिमल पॉईंट घेतल्यानंतर, हे पहा इथे डेसिमल पॉईंट घेतल्यानंतर 3 वर आपण 0 घेऊ शकतो. सो 3 0 किती झाले, 30. 4च्या टेबलमध्ये 30 नाहीये, पण 28 आहे की नाही. सो 4 7 जार 28. त्यानंतर 30 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात, बरोबर. आणि डेसिमल पॉईंट ऑलरेडी आपण घेतलेला आहे. सो 2 वर 1 0 दिला, 20 झाले. 4 5 जार 20. आता तुम्हाला असं डिव्हिजन जर कळत नसेल ओरली, तर हे पहा, तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लॉंग डिव्हिजनने तुमचा आन्सर फाइंड आउट करू शकता. हे पहा, 4 2 जार 8, 11 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहिले. आता आपल्याला कम्प्लीट डिव्हिजन करायचे ना, म्हणून इथे आपण घेतला एक डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट घेतल्यानंतर ना इथे आला एक 0, झाले 30. 4 7 जार 28. 30 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहिले. मग पुन्हा आपण 0 घेतला, झाले 20. मग 4 5 जार 20. 20 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर 0. क्वोशंट काय आलेला आहे, 2.75. काय आलं तुम्हाला हे डिव्हिजन. चला, सो इथे आपला मीन काय आलेला आहे, 2.75. फायनल आन्सर राईट करूया तिथे आपण. द मीन ऑफ द गिवन डाटा इज 2.75. तर अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 11.1 इथे कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.